आजची महत्त्वाची बातमी, मालवणचा निकाल लागला तरी वाद संपत नाहीये। काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं असा आरोप निलेश राणे यांनी केलेला आहे। तर राणे कुटुंबियांचा वापर करून राणेंच्या समर्थकाला हरवण्यात आलं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते आम्हाला मला सोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार नाही। तू एकही सीट लढवायची नाही हे जर राणे साहेब बोलले असते तरच निलेश राणे ऐकला असता। सन्माननीय राणे साहेबांच्या अवतीभोवती जे काही कणकोलीची निवडणूक फिरली आणि त्यावर जे काही झालं, एकंदरीत जो काही प्रचार झाला, अपप्रचार झाला, गैरसमज पसरवण्यात आले, आज कणकोलीमधला एक राणे साहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे ह्यालाच पाडलं गेलं, ते पण राणे साहेबांच्याच कुटुंबाच्या मदत घेऊन। पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो असं ट्विट नितेश राणेंनी केलं। नितेश राणे यांचा नेमका रोख कुणाकडे असा सवाल त्यानंतर उपस्थित झाला। काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात असंही नितेश राणे म्हणाले। नितेश राणे यांचा ट्विट आहे ते आपण पाहूया। तर पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे। हात जोडून नम्रतेने त्यांच्या किती विनंती केली पण नाही होऊ शकलं। तेव्हा सन्माननीय उदय सामंत साहेबांनी विनंती केली, केसरकर साहेबांनी विनंती केली, नाही होऊ शकलं, ठीक आहे, पण निकाल अतिशय आनंदाने आपल्याला सगळ्यांना साजरा करता आला असता एवढं मात्र खरं। ती वेळ 16 जानेवारीच्या नंतर येणार। 16 जानेवारी नंतर विस्तृत पद्धतीने ह्या पूर्ण ट्विटचा अर्थ, निलेशजींचा बोलवता धनी कोण होता त्याची माहिती, माझी भूमिका, माझी माहिती हे देणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे। तर नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं असं रवींद्र चव्हाण म्हणाले। मालवणमधील निकालावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली। मालवण आणि कणकवली हा दोन्ही भाग जे आहेत त्या दोन्ही भागांमध्ये खरं तर नारायण राणे साहेब हे त्या भागातील खासदार आहेत, त्यामुळे खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून त्यांची थोडीशी अडचण होती, कारण दोघंही त्यांचे पुत्र हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रचार करायला मिळाला नाही। तर त्यांनी प्रचार भारतीय जनता पार्टी म्हणून केला असता तर यश हे भारतीय जनता पार्टीला त्याही ठिकाणी मिळालं असतं। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। एकत्र पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका अशा राज ठाकरेंनी सूचना दिल्याचंही सूत्रांकडून कळतं। मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मातोश्रीवर ठाकरेंसोबत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंनी या सूचना केल्या असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। ठाकरे सेना आणि मनसे युतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आधी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली। राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्येही सकारात्मक चर्चा झाली आहे। संजय राऊत यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन पुन्हा भेट घेतली आहे। शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट चर्चा झाली आहे। संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये ही तिसरी भेट झाली आहे। दोन भावांचं युती, मनोमिलन, एकत्रीकरण हे झालेलं आहे। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। भाऊ एकत्र येणे राज्याच्या जनतेकरता चांगला आहे, पण राजकारणामध्ये एकत्र येणे हे मला वाटतं थोडं ढोंगीपणा आहे। राजकारणाकरता वेगळे झाले होते, आता राजकारणाकरता पुन्हा एकत्र येत आहे। आमच्या शुभेच्छा आहे। भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भावंडकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं, फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे। पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना।
त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. राजकीय भाषेमध्ये याला प्रीतिसंगम नाही तर भीती संगम म्हणायला पाहिजे. दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीती संगम म्हणतायत. तर मातोश्रीवरील बैठकीत शिवडीचा तिढा मिटलाय. शिवडीत प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205च्या जागेवरून वाद होता. एक मनसेला तर उर्वरित 2 जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचे सचिव आणि स्थानिक नेते सुधीर साळवी मातोश्रीवरील बैठकीमध्ये उपस्थित होते. दोन्ही ठाकरे बंधू उद्या एकत्र येत आहेत, त्यांची पण उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ऐकीव गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्का आहे. 3ही पक्ष आम्ही एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. ही महायुती कायम राहणार आहे. 5ही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि 5 वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची महायुतीच तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यातील नंबर 1चा पक्ष हा भाजपच आहे हे कालच्या निकालानं स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा सफाया केला, सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे. एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे. सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे. आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत. हा देखील एक रेकॉर्ड आहे. मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत देऊ असं वक्तव्य काल फडणवीसांनी केलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांपैकी 7 ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. एका ठिकाणी शिंदेंची शिवसेना, एका ठिकाणी अपक्ष तर फक्त 2 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष हा निवडून आला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना मुनगंटीवारांनी पक्षात होत असलेल्या इन्कमिंगवर बोट ठेवलं. नगर परिषद निवडणुकीत या गटबाजीमुळेच चंद्रपुरात भाजपचा दारुण पराभव झाल्याचं बोललं जातंय. आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. मी तर कोणत्याही ताकदीची शक्तीची वाट न पाहता काम करतो. मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो. मी बल्लारशाचं कोर्ट आचारसंहितेमध्ये मी जरी उपस्थित राहिलो नाही तरी महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कोर्ट जे तालुका स्तरावर आहे. जर असं असतं तर अनेक मंत्र्यांचे कुटुंबीय या ठिकाणी पराभूत झालेले आहे. दोन्ही लोकसभा मंत्रीपद असताना आपल्या ठिकाणी पराभूत झालेलं आहे. माननीय मुनगंटीवारजी स्वतः मंत्री असताना पराभूत झालेले आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कोणतीही गोष्ट घडली की ते पक्षा म्हणजे आपल्या त्या मंत्रिपदाशी जोडणं हे काही योग्य नाही आहे. या ठिकाणी सुधीर भाऊ थोडे भावनात्मक झाले म्हणून त्या ठिकाणी बोललेले आहेत. पण सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, राज्याची भाजप, स्वतः मुख्यमंत्री माननीय सुधीर भाऊच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आपण जिथे काम करतो त्याला समर्पित भावना आपली असली पाहिजे. पण एक सगळ्या पक्षांनी पाहिलं पाहिजे की जे लोक प्रदीर्घ अनुभव आहे, अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्या लोकांचा मान सन्मान आणि त्यांना थोडस महत्व त्या पक्षाने ते दिलं पाहिजे. या सुधीर भाऊंच्या भूमिकेशी मी सहमत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नाशिकमध्ये हतबलता दिसून आली. नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळ यांना वेटिंगवर राहावं लागलं. चर्चेसाठी वेळ द्या अशी खोसकरांकडनं गिरीश महाजन यांना विनवणी करण्यात आली. मात्र चर्चा न करताच गिरीश महाजन मुंबईकडे निघून गेले. सरकारच्या चाव्या माझ्याकडे आहेत असा दावा करणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाची सत्तेतली स्थिती मात्र हतबल दिसते.
युतीच्या चर्चेसाठी नाशकात दादा गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना भाजपच्या गिरीश महाजनांची वाट पाहत थांबावं लागतं. गिरीश महाजनांच्या वाहनांचा ताफा निघू लागल्यावर दादा गटाचे आमदार खोसकर हे अक्षरशः आम्हाला चर्चेसाठी फक्त 5 मिनिट वेळ द्या म्हणून महाजनांना विनंती करत होते. मात्र भाजपचे मंत्री गिरीश महाजनांच्या वाहनांचा ताफा चर्चा न करताच मुंबईच्या दिशेने सायरन वाजवत निघून गेला. बराच वेळ वाट पाहून विनंती करूनही दादा गटाच्या नेत्यांना चर्चेविनाच परतावं लागलं. पराग शहाने कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी असल्याचं संजय राऊत म्हणाले, तर मुस्लिम रिक्षावालाला मारलं, मराठी गुजराती वाद पेटवू नका असं पराग शहा म्हणाले. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षा चालकाला श्रीमुखात लगावली होती. यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय. आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे. ये जो रिक्शा चालक जो है, जो बाद में मालूम पड़ा कि वो शिवाजी नगर का कोई मुस्लिम रिक्शा वाला है, मेरे को कोई हिंदू मुस्लिम या गुजराती मराठी वाद में मैं मानता नहीं हूँ. मैं हमेशा मानता हूँ कि हम भारतीय है. महाराष्ट्र में गुजराती चलन हो जाएगा ना, महाराष्ट्रन चलन, ये हमेशा इनको इलेक्शन के टाइम में क्यों याद आते हैं. सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालाय. कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत कोकाटेंना अटक करता येणार नाही, कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. मात्र कोकाटेंना कोणतेही मंत्रिपद महामंडळ घेता येणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली आहे. कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडनं स्थगिती देण्यात आली. कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे. मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील. कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही. राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी मतदान झालं तर ते सुद्धा करता येणार नाही. पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही साबूत आहे. कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष. त्यामुळे आमदार म्हणून त्यांना सर्व कार्य बजावता येतील. आमदारकीच्या हक्कांवर कोणतेही बंधन नाही. दोषी ठरल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होणार असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. प्रॉसिक्युटर ज्या होत्या गव्हर्नमेंट तर्फे प्लीडर, त्या काही लढत नव्हत्या विशेष, म्हणून शेवटी जजनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, या बाजूने आहात का त्या बाजूने आहात, त्याच्याच वरनं काय ते समजून जावं. जर माझ्या सरकारचे प्लीडर कोर्टात लढत नसतील, भ्रष्टाचार करायचं पण बळ त्याच्यामुळे येतं आणि मग आम्ही वेड्यासारखे लढून उपयोग तरी काय असा प्रश्न पडतो आम्हाला. हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की जर सगळ्या अशा संघटना, संस्था, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय असेल, महसूल मंत्री कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, सगळे जर यांच्याच्या बाजूने असतील तर मग न्याय मागायचा कुठे, परत आम्हीच कोर्टात जायचं. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया. आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या योजना असताना स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं दाखवून 2 घरं त्यांनी पदरात पाडून घेतली. बनावट कागदपत्रांच्या आधारे कोकाटेंनी घर लाटल्याच्या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळेंनी तक्रार केली. 1995 मध्ये दाखल तक्रार आणि कोर्टामध्ये प्रकरण गेल्यावर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावली. पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंनी केला. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवणार असं धनकवडे म्हणाले. तर आमच्या पक्षाचे उमेदवार हे तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार असं प्रशांत जगतापांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत. फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे. सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील. ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी. आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत. तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे. हे बघा, माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे. माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे. आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील. त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत. पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे. पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहेत.